स्वामीये शरणम अय्यप्पा. या व्हिडिओमध्ये मी डोंबिवली ते शबरीमाला कसं गेलो होतो आणि तिथलं कसं दर्शन केलं होतं त्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती देत आहे. स्वामीये शरणम अय्यप्पा. भूतनाथा सदानंदा सर्वभूत दयापरा रक्ष रक्ष महाबाहो शास्त्रे तुभ्यं नमो नमः. स्वामीये शरणम अय्यप्पा. आमची 4:20ची ट्रेन होती, तर आम्ही 2 वाजताच निघालो घरातून. गेलो डोंबिवली स्टेशनला. त्यानंतर डोंबिवली आलो. डोंबिवलीवरून ट्रेन पकडली. त्याच्यानंतर आम्ही गेलो ठाण्याला. हे सगळे आपले मित्र आकाश, श्रेयश, साहिल, सूरज, हेमंत, महेशदा. ट्रेन उशिरा होती. खूप वेळ वाट पाहिली कंटाळा आला. त्यानंतर साहिलने जरा काय मला पण नाव ना माहिती असं ते वाजत होता. फायनली ट्रेन आली. चेन्नईतून स्टेशनला जायचं होतं. ट्रेन पकडली आम्ही. खूप छान वाटत होतं जेव्हा ट्रेनमध्ये बसलो तेव्हा. रात्री भूक लागली. भूकमध्ये काय नंतर फ्रँकी बनवली होती छान. फ्रँकी बघा आहे ना, असली फ्रँकी, इंडियन फ्रँकी. भाकरी आणि भाजी. परत टाईमपाससाठी परत वाद्य चालू केलं. भजन. भजन झालं. थोडं टाईमपास केलं. नंतर झोपलो. सकाळी उठल्यानंतर पाहिलं हे मुरुडेश्वरचं मंदिर आहे भोलेनाथाचं. खूप छान असं नजारा होता तो. दुसऱ्या दिवशी 5:30 वाजता ट्रेन जी पोहोचणार होती, पण ट्रेन उशीर असल्यामुळे 9:30 वाजता पोहोचली. त्यानंतर आम्ही गेलो जेवायला. जेवण झालं. जेवल्यानंतर आम्हाला वाजले 10:30-11 वाजता असतील. तिकडनं बस पकडली. कोणत्याही स्टेशनवरून तुम्ही बस पकडून पंबा नदीकडे तुम्ही जाऊ शकता. कंटिन्युअस बस चालू असतात. आता आम्ही बसमध्ये बसलो. बस निघाली. त्यानंतर जेवढं पण बसमध्ये सगळे लोक जाई पण असं सगळ्यांना शबरीमालालाच जायचं असतं, म्हणजे पंबा नदीला उतरून जाणार. फायनली आम्ही पोहोचलो पंबा नदीला. पंबा नदीला खूप गर्दी होती. आंघोळ केली आणि आम्ही निघालो. तरी आम्हाला निघायला 3:30 वाजले. 3:30 वाजता निघालो. तिकडेच पायथ्याशीच गणपतीचं मंदिर होतं. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. हेरमुडी बांधल्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या तिथे. एक नारळ फोडायला जागा होती. नारळ फोडले सगळ्यांनी. आपलं म्हणजे नारळ फोडणं सुरुवात करायची असते. नारळ फोडून सुरुवात केली. गणपती बाप्पाचं नाव घेतलं. गणपती बाप्पा मोरया. हरेश ठाकूर. एक एंट्री पास असतो तिकडे. प्रत्येकाने आपलं म्हणजे तिकीट आधीच काढावं लागतं. काय पैसे वगैरे नाही लागत. फक्त आधार कार्ड आपल्याला अपडेट करून आपलं एक नावाचं तिकीट तिथं घ्यावं लागतं. पुढे आलो. तिथे अय्यप्पांची छान सुंदर अशी मूर्ती होती.
नंतर चढायला सुरुवात केली. आय थिंक तेव्हा 4:30 वाजले असतील. जाताना पहिला टॉप आला निलिमा टॉप. त्याच्यानंतर पुढे गेलो. नंतर दुसरा पॉईंट आला अप्पाची मेडू बॉटम म्हणून. एवढं चढलो तरी दादाच्या चेहऱ्यावर स्माईल बघा. श्रेयश, सूरज, बाकी बिचारे येतात हळूहळू. हरेश ठाकूर, साहिल पाटील दमलेला आहे. नंतर आलं अप्पाची मेडू टॉप. आपण बॉटम खाली पाहिलं, हे टॉप आहे. त्यानंतर आलं सबरी पीडम. फायनली आम्ही पोचलो गेटजवळ. त्याच्यानंतर गेट चढलो. 18 पायऱ्या ते चढलो. त्यानंतर अय्यप्पा स्वामीच्या दर्शनाला लाईनीमध्ये उभं राहिलो. हे तुम्ही बघू शकता अय्यप्पा स्वामीचं मंदिर. स्वामी शरणम अय्यप्पा. मंदिराची बॅकसाईड आहे. सकाळी 7:30च्या आसपास दर्शन झालं आमचं. ही फ्रंट साईड आहे स्वामी शरणम. इकडनंच आपण 18 पायऱ्या चढतो. त्याच्यानंतर अय्यप्पा स्वामीच्या दर्शनाला जातो. दर्शन वगैरे झालं मग नंतर खाली जायची तयारी. अशा प्रकारे आमचं दर्शन होऊन आम्ही पहाटे वरनं खाली उतरलो. परत ट्रेन पकडून घरी निघालो. थोडीफार मस्ती. तर मित्रांनो, कसं वाटलं माझा व्हिडिओ? फर्स्ट टाइम करत आहे, काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. स्वामी शरणम, स्वामी शरणम, स्वामी शरणम अय्यप्पा, स्वामी शरणम अय्यप्पा, स्वामी शरणम अय्यप्पा. ओम नमः शिवाय.